पुरुषोत्तम मास व सर्व संतांचा महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 17 मे 2026 ते दिनांक 24 मे 2026 पर्यंत संत नामदेव महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे। 25,000 वाचक गाथा पारायणाला बसणार आहेत। पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील 1,00,000 भाविक उपस्थित राहतील असे नियोजन केले आहे। त्यामुळे त्यांना 2 वेळचे जेवण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने अन्नदान करण्यासाठी चर्चा व संवाद घडावा म्हणून दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजता श्री संत मुक्ताई मंदिर सोलापूर येथे शहर व उत्तर सोलापूर तालुका, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी भागाची बैठक बोलावण्यात आली होती। गावागावातील प्रत्येक घरातून भाकरी मागवली जाणार आहे। सोलापूर जिल्हा डवळून निघणार आहे। वारकरी संप्रदायातील थोर विभूती वारकरी वैभव हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज छोटे माऊली यांचे मार्गदर्शन लाभले। त्यांचा सत्कार तानाजी दादा बेलेराव, ज्योतिराम चांगबले, मोहन तात्या शेळके इत्यादींनी केला। याप्रसंगी ते बोलत होते की संत महोत्सव करणे हे परम भाग्याने प्राप्त होते। असा उत्सव जीवनामध्ये एकदाच येतो। या बैठकीला 500 पुरुष व 150 महिला भाविक उपस्थित होते। या बैठकीचे नियोजन सुधाकर इंगळे महाराज, तुकाराम भोसले महाराजांनी केले व ज्योतिराम चांगबले, तानाजी बेलेराव महाराज, गुरुसिद्ध गायकवाड इत्यादी पदाधिकारी यांनी केले होते। श्री रस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती।